तर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेसंदर्भात बातमी आहे। आता फक्त प्रभू राम यांना अयोध्येतून उमेदवारी देणं बाकी आहे असं संजय राऊत म्हणाले। संजय राऊतांनी भाजपावर टीका केली आहे। संजय राऊतांचं हे अजब वक्तव्य। आता या वक्तव्यानंतर त्यांच्या टीकेनंतर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभी इतना ही बाकी है कि 22 तारीख को बीजेपी की तरफ से ऐलान होगा कि हम प्रभु श्री राम को ही चुनाव में खड़े कर रहे हैं। हाँ, इतना ऐलान होना बाकी है कि हमारे कैंडिडेट अयोध्या से या कहां से प्रभु श्री राम है। अब यही कहना बाकी है। इतना पॉलिटिक्स चल रहा है राम जी के नाम पर। तर सध्या संजय राऊतांकडून सातत्याने भाजपावर टीका केली जाते। 22 जानेवारीला प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्त्वाचा असेल अयोध्येचा। आणि दुसरं म्हणजे आता विरोधकांकडून सातत्याने टीका केली जाते। संजय राऊत यांनी हे अजब वक्तव्य केलेलं आहे।